नमस्कार, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती। तर आज मी आलो आहे ओल्ड पनवेलला। इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे। आपण इथे पाहू शकता, सगळे एका रांगेत उभे राहून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होत आहेत। हा आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा। छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा त्यांच्या शौर्य, पराक्रम आणि मराठा साम्राज्याच्या स्थापनेचे प्रतीक आहे। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जसे की प्रतापगड, छत्रपती संभाजी महाराज नगर आणि श्रीरामपूर येथे शिवरायांचे भव्य तलवारीसह अश्वारूढ पुतळे स्थापित आहेत, जे त्यांच्या गडपती आणि भूपती यांसारख्या विविध रूपांचे दर्शन घडवतात। आता इकडे पाहू शकता, छत्रपती शिवाजी मराठा साम्राज्याच्या इतिहासात अत्यंत। जेव्हा जिजाऊ साहेब आणि बाल शिवराय पुण्यात आले, तेव्हा पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती। आदिलशाही सरदार मुरार जगदेव याने पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवून हे शहर आता कधीच वसणार नाही असा शाप दिला होता। साहसी पाऊल शिवरायांनी या अंधश्रद्धेला आणि भीतीला गाढून टाकण्यासाठी पुण्याच्या जमिनीवर सोन्याचा नांगर फिरवला। संदेश हा केवळ एक विधी नव्हता, तर हे राज्य आता शेतकऱ्यांचे आहे आणि इथली जमीन पुन्हा सुजलाम सुफलाम होईल हा दिलेला शब्द होता। शिवाजी महाराजांनी स्पष्टपणे ओळखले होते की ज्यापाशी घोडा त्याचे मैदान, पण ज्याच्यापाशी आरमार त्याचा समुद्र। ही केवळ म्हण नव्हती, ती दूरदृष्टी होती, रणनीती होती, स्वराज्याच्या सुरक्षिततेची हमी होती। कोकण किनारपट्टीवर सिद्धी, पोर्तुगीज, डच आणि इंग्रज यांच्या वाढत्या हालचालींना लगाम घालण्यासाठी त्यांनी स्वतःचे स्वतंत्र आणि सक्षम आरमार उभे करण्याचा ठाम निर्णय घेतला। कारण त्यांना ठाऊक होते, समुद्रावर ज्याचे वर्चस्व त्याचाच व्यापार, त्याचाच प्रभाव आणि त्याचाच सन्मान। 10 नोव्हेंबर 1659 हा दिवस मराठा साम्राज्याच्या इतिहासात शिवप्रताप दिन म्हणून सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे। याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी बलाढ्य, कपटी आणि क्रूर सरदार अफझल खान याचा वध करून स्वराज्यावर आलेले प्रचंड संकट परतवून लावले। अफझल खान वध, प्रतापगडची ऐतिहासिक लढाई। स्थळ प्रतापगड किल्ला, जावळीचे खोरे, सातारा। वेळ दुपारी साधारण 2 वाजण्याच्या सुमारास। विजापूरच्या आदिलशाहीचा बलाढ्य सरदार अफझल खान स्वराज्य संपवण्याच्या निर्धाराने निघाला होता। मार्गात त्याने तुळजापूरची मंदिरे उद्ध्वस्त केली, पंढरपूरचा अपमान केला, फक्त महाराजांना डिवचण्यासाठी। पण महाराज शांत होते, स्थिर होते आणि दूरदृष्टीने विचार करत होते। त्यांनी खानाला थेट मैदानात न भिडता जावळीच्या घनदाट जंगलात खेचले। दगाफटका, भेटीची वेळ ठरली, दोन्ही बाजूनी मोजकीच माणसे। खान पुढे आला आणि म्हणाला, मित्रा। त्याने महाराजांना मिठी मारली, पण ती मिठी नव्हती, तो होता विश्वासघात। खानाने आपल्या दंडाखाली महाराजांना दाबले आणि पाठीत खंजीर घुसवला। क्षणभर सगळं थरारलं। प्रत्युत्तर मात्र महाराजांनी अंगात चिलखत परिधान केले होते। खानाचा वार फसला आणि पुढच्याच क्षणी महाराजांच्या डाव्या हातातील वाघनख चमकले। एक जबरदस्त वार, खानाचा कोथळा बाहेर आला, उजव्या हातातील बिचवा सरसावला आणि खानावर निर्णायक प्रहार झाला। अफझल खान जमिनीवर कोसळला। 10 नोव्हेंबर शौर्याचा दिवस, धैर्याचा दिवस, गनिमी काव्याचा विजय। हा दिवस आजही शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो। प्रतापगड किल्ल्यावर भगवा ध्वज अभिमानाने फडकतो, पोवाड्यांचे स्वर घुमतात आणि प्रत्येक मराठी मन अभिमानाने म्हणते, जय भवानी, जय शिवाजी महाराज। 13 जुलै 1660 पावसानं रौद्ररूप धारण केलं होतं आणि पन्हाळगडाला सिद्धी जौहरच्या कडेकोट बेढ्यानं वेढलं होतं। महाराज पन्हाळ्यावरून सुटले खरे, पण शत्रूच्या हजारो सैनिकांच्या टापा त्यांच्या मागावर होत्या। विशाळगड अजून दूर होता आणि मृत्यू अगदी जवळ। अशा वेळी सह्याद्रीच्या काळजाचा एक वाघ उभा राहिला, बाजीप्रभू देशपांडे। गजापूरची ती खिंड आणि हातात 2 दानपट्टे। बाजीप्रभू महाराजांना म्हणाले, महाराज, आपण विशाळगडाकडे कूच करा। जोवर विशाळगडावरून तोफेचे 5 वार ऐकू येत नाहीत, तोवर हा बाजी खिंड सोडणार नाही। भीषण युद्ध सुरू झाले। एका बाजूला सिद्धीचे हजारो सैनिक आणि दुसऱ्या बाजूला केवळ 300 बाजींचे बाजीगर। बाजीप्रभूंच्या अंगावर सपासप वार होत होते, रक्त वाहत होतं, पण तो देह केवळ तोफेच्या आवाजासाठी जिवंत होता। अखेर विशाळगडावरून तोफेचा आवाज घुमला, गड आला, महाराज सुखरूप पोहोचले। तो आवाज कानी पडताच बाजीप्रभूंच्या देहानं सुटकेचा निश्वास टाकला आणि त्या रणमर्दानं पावनखिंडीत आपला प्राण त्यागला। याच बलिदानामुळे घोडखिंड इतिहासात पावनखिंड म्हणून अजरामर झाली।
13 जुलै 1660 बाजीप्रभूंच्या अतूट निष्ठेची आणि शौर्याची साक्ष देणारा हा महान दिवस. 5 एप्रिल 1663 स्वराज्याच्या इतिहासातील एक अत्यंत पराक्रमी आणि देदीप्यमान पान. मुघल सरदार शाहिस्ते खान गेल्या 3 वर्षांपासून पुण्यात तळ ठोकून बसला होता. स्वराज्यावर आक्रमणे आणि रयतेची लूट हे त्याचे नित्यकर्मच झाले होते. पण खुद्द मृत्यू त्याच्या उंबरठ्यावर उभा आहे याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती. मध्यरात्र उलटली होती. पुण्याचा लाल महाल गाढ झोपेत असताना काळोखाची चादर पांघरून छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत शिताफीने आणि गनिमी काव्याने महालात प्रवेश केला. अचानक हल्ला चढवला. महालात एकच खळबळ उडाली. शत्रू सावध होण्यापूर्वीच महाराजांची तलवार खानाच्या खोलीत घुसली. जीव वाचवण्यासाठी खान खिडकीतून उडी मारू लागला आणि त्याच क्षणी महाराजांच्या तलवारीचा सपासप वार झाला. खानाचा जीव वाचला खरा, पण त्याची 3 बोटं मात्र तिथेच छाटली गेली. ज्या पुण्यात खान हक्काने राहत होता त्याच पुण्यातून प्रचंड घाबरून आणि अपमानित होऊन तो पळून गेला. या पराक्रमाने केवळ मुघल साम्राज्य हादरले नाही, तर स्वराज्याची कीर्ती आसमंतात पसरली. 5 एप्रिल 1663 छत्रपतींच्या अचाट धाडसाचा आणि अजोड युद्ध कौशल्याचा आजही साक्ष देणारा दिवस. 25 नोव्हेंबर 1664 स्वराज्याच्या इतिहासातील एक अतिशय महत्त्वाचा आणि दूरदृष्टीचा दिवस. ज्याला समुद्र गवसतो तोच जगावर राज्य करतो हे ओळखून खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी आजच्याच दिवशी स्वराज्याच्या सागरी विजयाची मुहूर्तमेढ ठरवली. स्वराज्याच्या किनारपट्टीला असणारा जंजिऱ्याचा सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रज या शत्रूंचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी अथांग सागरावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला. केवळ निर्णयच घेतला नाही, तर अथांग अरबी समुद्रात किल्ले सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग यांसारख्या अभेद्य जलदुर्गांची निर्मितीला वेग दिला. स्वराज्याचे स्वतःचे आरमार उभे राहिले. लाटांशी झुंज देणारी जहाजं तयार झाली आणि याच निर्णयामुळे भविष्यातील सागरी विजयाचा एक भक्कम पाया रचला गेला. 25 नोव्हेंबर 1664 स्वराज्याच्या सागरी सीमा सुरक्षित करणारा आणि महाराजांच्या अजोड बुद्धिमत्तेची साक्ष देणारा हा ऐतिहासिक दिवस. 12 मे 1666 स्वराज्याच्या इतिहासातील एक अतिशय महत्त्वाचा आणि थरारक दिवस. मुघल बादशहा औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त मराठ्यांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या दरबारात दाखल झाले होते. पुरंदरच्या तहानंतर केवळ स्वराज्याच्या हितासाठी आणि मिर्झाराजे जयसिंहांच्या आग्रहास्तव महाराजांनी दिल्ली दरबाराशी सलोखा करण्याचा निर्णय घेतला होता. पण औरंगजेबाच्या मनात कपट होतं. ज्या राजाने मुघल सत्तेला पाणी पाजलं, ज्यांच्या नावाने दिल्ली हादरली, त्या राजाला दरबारात 3ऱ्या श्रेणीच्या सरदारांच्या रांगेत उभं केलं गेलं. हा अन्याय, हा अपमान महाराजांना मुळीच मान्य नव्हता. दरबारातली ती शांतता भंग पावली. महाराजांचा स्वाभिमान जागा झाला. बादशहाच्या नजरेला नजर देऊन भर दरबारात महाराजांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला. कोणाचीही पर्वा न करता एखाद्या सिंहासारखी गर्जना करत महाराज ताठ मानेने दरबारातून बाहेर पडले. आजचा हा दिवस केवळ एका भेटीचा इतिहास नाही, तर तो मराठ्यांच्या स्वाभिमानाचा, धैर्याचा आणि अजेय वृत्तीचा ज्वलंत पुरावा आहे. 17 ऑगस्ट 1666 स्वराज्याच्या इतिहासातील सर्वात थरारक आणि अविश्वसनीय दिवस. आग्र्याच्या किल्ल्यात औरंगजेबाच्या 5000 सैनिकांचा कडेकोट पहारा. जणू वाघाला सोन्याच्या पिंजऱ्यात कैद केलं होतं. मुघलांना वाटलं होतं की महाराज आता कधीच निसटू शकणार नाहीत. पण सह्याद्रीचा सिंह अशा संकटांना डगमगणारा नव्हता. आजारपणाचं सोंग आणि गरिबांना मिठाई वाटण्याचा तो बेत. शत्रूच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी महाराजांनी रचलेलं ते एक अद्वितीय कारस्थान होतं. सांज वेळ झाली. मिठाईचे पेटारे बाहेर पडले आणि त्याच एका पेटाऱ्यातून इतिहासाने कूस बदलली. कडेकोट बंदोबस्त, शत्रूची नजर आणि मरण समोर असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत चातुर्याने मुघलांच्या हातावर तुरी दिली. नजर कैदेतून सुटका झाली. शत्रू हात चोळत राहिला आणि महाराज वाऱ्याच्या वेगाने स्वराज्याकडे झेपावले. ही केवळ सुटका नव्हती, तर औरंगजेबाच्या अहंकारावर महाराजांनी दिलेली एक चपराक होती. 17 ऑगस्ट 1666 महाराजांच्या अचाट बुद्धिमत्तेचा, धैर्याचा आणि साहसाचा साक्षीदार असणारा हा ऐतिहासिक दिवस. 4 फेब्रुवारी 1670 स्वराज्याच्या इतिहासात रक्ताने लिहिलेला एक अत्यंत भावनिक आणि शौर्याचा दिवस. मालुसरे घराण्यात आनंदाचे वातावरण होते. सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या घरी मुलगा रायबाच्या लग्नाची लगबग सुरू होती.
पण त्याच वेळी शिवरायांचा निरोप आला. विषय होता स्वराज्याचा शत्रूच्या ताब्यात असलेला कोंढाणा किल्ला. एकीकडे मुलाचे लग्न आणि दुसरीकडे स्वराज्याचे कर्तव्य. तानाजींनी क्षणभरही विचार केला नाही आणि मराठा इतिहासातील ते अजरामर वाक्य उच्चारले, आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. 4 फेब्रुवारी 1670 स्वराज्याच्या इतिहासातील एक अत्यंत अभिमानास्पद पण काळजाला चटका लावणारा दिवस. पुण्याच्या उशाशी असलेला कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. स्वराज्यावरचं हे संकट परतवून लावण्यासाठी शिवरायांनी साथ घातली आपले बालमित्र आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांना. तानाजी पडले पण मावळे डगमगले नाहीत. सूर्याजी मालुसरे आणि मावळ्यांनी तानाजींच्या बलिदानाचा बदला घेतला. शत्रूला धूळ चारली आणि कोंढाण्यावर भगवा ध्वज दिमाखात फडकला. जेव्हा विजयाची ही बातमी महाराजांना समजली तेव्हा त्यांच्या आनंदावर विरजण पडलं. आपला लाडका सखा गेल्याच्या दुःखानं महाराजांचे डोळे पाणावले आणि काळजातून शब्द बाहेर पडले, गड आला पण माझा सिंह गेला. याच अजोड बलिदानामुळे कोंढाण्याचं नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आलं. 4 फेब्रुवारी 1670 तानाजींच्या निष्ठेची आणि शौर्याची साक्ष देणारा हा अजरामर इतिहास. 6 जून 1674 सह्याद्रीच्या काळजावर आणि रायगडाच्या शिखरावर आज एक नवा सूर्य उगवला होता. 100 वर्षांचे दास्यत्व संपवून 18 पगड जातींच्या रयतेला आपला हक्काचा वाली मिळाला होता. तो दिवस होता शिवराज्याभिषेकाचा. याच दिवशी जगाला कळलं की आता हा देश परकीयांच्या टाचेखाली राहणार नाही. महाराजांना अधिकृतपणे हिंदवी स्वराज्याचे छत्रपती म्हणून घोषित करण्यात आले. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योगीराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. असा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास या सुंदर शिल्पकलेतून मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता. मित्रांनो, जर तुम्हाला हा इतिहास जवळून अनुभवायचा असेल तर ओल्ड पनवेल येथील भव्य अश्वारूढ पुतळ्याला आणि तिथे साकारलेल्या इतिहासाला तुम्ही सुद्धा नक्कीच भेट द्या. हा इतिहास केवळ वाचण्यासारखा नाही तर डोळ्यांत साठवण्यासारखा आहे. चला तर मग भेटूया पुढच्या एका अशाच ऐतिहासिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा आणि अभिमानानं बोलत रहा. जय भवानी, जय शिवाजी महाराज.